नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमेश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, मी आता आलोय हिंदळे या गावात, म्हणजे आमच्या बाजूचाच गाव आणि आमचं मूळ गाव आहे हिंदळे। या गावात आलोय मी कारण इथे आमची एक बाग आहे, आम्ही करारावर केलेली आंबा कलमांची। तर तेच बागेत कंडिशन बघायला आलोय की सध्या आता मोहराची काय कंडिशन आहे, मोहर आलाय बागेत का नाही आलाय, पालवी फुटते काय होते ते बघायला आलोय। कारण यंदा ऑक्टोबर एंडिंग म्हणजे नोव्हेंबर स्टार्टिंगपर्यंत पाऊस होता ना, त्यामुळे आंबा हंगाम यंदा बहुतेक करून लेटच आहे। आणि अजून तरी कुठल्याच कलमांना म्हणजे आजूबाजूला सुद्धा कुठेच अजून मोहर काय दिसत नाही। दरवर्षी एवढ्यात संपूर्ण देवगडमध्ये, देवगड म्हटलं तर आंब्यांचं माहेरघर आहे आणि संपूर्ण देवगडमध्ये दरवर्षी एवढ्यात आंब्याचा मोहराचा नुसता सुवास दरवळत असतो सगळीकडे, पण यंदा साधा बघण्यासाठी सुद्धा नाही। बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं पण कुठेच काय दिसत नाही। आता दरवर्षी ऑक्टोबर म्हणजे दसऱ्यानंतरच फवारणी चालू होते, पण यंदा कायच कीटकनाशक फवारणी कुठेच अजून काय चालू नाही। आता मी आलोय बागेमध्ये, दाखवतो काय कंडिशन। यंदा सर्व आंबा बागायतदार सर्व हवालदिल झालेत, चिंतेतच सर्व की काय होणार आहे। अजून पालवी पण फुटत नाही किंवा मोहर पण फुटत नाही। कलमांची पानं जी आहे, टाळशी जी आपण म्हणतो, ती काळीच आहेत। की आशा आहे की अमावस्या पौर्णिमेपर्यंत फूट होईल, पण अजून काय सांगता येत नाही। किंवा कुठं असं पर्सेंटेज पण कुठे दिसत नाहीत की काय होईल, कायच सांगता येत नाही। सर्व कर्जबाजारी झालेले आहेत। बघूया, निसर्गाच्या हातात आहे, आपण प्रयत्न करायचे काय होतंय काय नाही आता बघायचं। त्याला येईल समोर, त्याला फेस करावंच लागणार आहे। बघा दाखवतो तुम्हाला, बघा मोठी मोठी झाडं आहेत, बघा एवढी उंच उंच अशी झाडं आहेत, पण कुठेच थोडासुद्धा मोहर असा आलेला दिसत नाही। का इथं आलेलं तर कुठे इथं दिसतोय का वरच्या साईडला? आम्ही दरवर्षी आहे ना उगळत आहेत कुठे, दरवर्षी आम्ही ऑक्टोबरपासून फवारणी चालू करतो। एवढ्यात आमच्या 4 फवारण्या होतात, पण अजून फक्त इथं एक फवारणी आम्ही साधारण किडीसाठी केलेली आहे। हे बघा चमचम पाणी होईल, हे बघा हे जे इथं तुम्हाला दिसतंय ना पानांमधनं, हे म्हणजे पालवीचं आहे का मोहराचं आहे? पालवीचं आहे ना ते, पालवीचं आहे ते, पालवीचं आहे। आता आली तर पालवीतनं कण मोहराचे फुटलेत तर, पण अजून असं कायच कुठल्या याच्यात दिसत नाही की बाबा त्या आशेने आपण पुढं करू असं काहीतरी। तर संपूर्ण पानं जुनच आहेत, नवी पालवी पण आली नाही की लेट होईल। आता ह्याच्यातनं जर उगाडले कण मोहर तर काहीतरी होईल, पण त्यातल्या परत थंडी जर अति प्रमाणात पडली तर पूर्ण वाटच लागून जाईल। कारण अति थंडी जरी पडली ना तरी त्याच्यावर दव पडणार आणि दवामुळे चिकाटा येणार पानांवरती आणि मोहर कुसून जाणार। आणि जास्त कण जर लागले असले आणि जास्त थंडी असली तर सगळे कण हे थंडीमुळे गळून जाणार, खाली पडून जाणार, म्हणजे त्याचा काही उपयोग होणार नाही। सगळं शेतीचा पुरा सगळा क्लायमेटवर डिपेंड आहे की काय वातावरण असेल त्यावेळी, कसं असेल काय, त्याच्यावर डिपेंड आहे। आणि इतर जनावरं म्हणजे पाखरं झाली किंवा वांढरं झाली, माकडं, ही वाट लावायला आहेतच, त्यात काय प्रश्नच नाही। त्यातल्यात बघूया आपण काय होतंय। हे बघा ही आता अशी ना, बघा वरपर्यंत अशी चढण आहे पूर्ण। इथं एक 70-80 कलमं आहे ती, आणि अजून दुसरीकडे पण आहे, तिथे पण जाऊन बघायचं काय आहे का। गेल्या वर्षी हावाला कलम चांगला मोहरलेला होता, हा कण पण चांगले होते गेल्या वर्षी। यंदा ते तिकडे वरती पालवीच आहे त्या साईडला, हा काहीच कुठे एवढ्यात नाही तर मोहर उघडलेला दिसायचा पूर्ण सगळीकडं। पूर्ण आजूबाजूला फवारण्या चालू असायच्या आणि सगळीकडे फवारण्यांचा औषधांचा वास सगळीकडे असायचा, सुवास। हा बघा इथे एक आम्हाला मोहर दिसला उघडलेला, बघा हा टोक आहे ना, हा या साईडला इथे आम्हाला थोडासा मोहर उघडलेला दिसलाय। म्हणजे एवढ्या कलमात आम्ही आता हे जवळजवळ ही 10 कलमं आम्ही बघितले, 10 कलमावर आम्हाला फक्त हा इथे एका जागी, हा बघा हा इथे फक्त एका जागी थोडा मोहर दिसला। तो पण आता त्याला जी फुलं येणार
नर फुलं येत आहेत का मादी फुलं येतात हे त्याच्यावर डिपेंड आहे. कारण मादी फुलं आली तरच त्याला फळधारणा होणार, नर फुलं आलं तर त्याला फळधारणा होणार नाही, ती फुकट जाणार फूट. बघतो वर जाऊन काय कंडिशन आहे. अजून ही बाग बेनायची पण थोडी बाकी आहे. काका बेनायची आहे ना अजून थोडी. बेनणं म्हणजे हे जे रान आलंय मध्ये हे साफ करणं, जेणेकरून आपल्याला चालायला आणि फवारणीच्या वायरी वगैरे फिरवायला आपल्याला बरं पडतं. कलम बघा किती मोठी कलम आहेत. या सगळ्या कलमांवरती उंच उंच जाऊन चढून आंबे काढावे लागतात आणि तेवढेच परत गाडीपर्यंत घेऊन जावे लागतात. हे बघा आता आम्ही एक खांदा सुकलेला होता तो तोडला इथला, खोडाचा बुंदाच्या इथला. हे बघा ही वाळवी, ही परत त्याच्यात आहे शेतकऱ्यांना त्रास द्यायला. त्याच्यावर परत आता औषधांनी करायला पाहिजे. एवढ्या ह्याच्यात आम्हाला 2-3 जागी फक्त मोहराचे तुरे दिसले. म्हणजे पूर्ण मोहर अजून तो फुलला सुद्धा नाही. तो मोहर फुलणार, त्याच्यानंतर त्याला बारीक कण लागणार फळाचे, त्याच्यानंतर मग त्याचा आंबा होणार. ही खूप मोठी प्रोसेस आहे. जवळजवळ 3 ते 4 महिने जातात त्याला आणि खर्च तर डबल होतो. बघा ह्या झाडावर आहे ना, हे बघा हे इथे दिसतात, हे असे फुलणार. अजून ते पूर्ण उघडले नाहीत, फुलले नाहीत, अशा प्रकारे फुलणार आहेत. मग आता कधी फुलणार, टाईम होत आला त्या गोष्टींचा, संपत आला. आता बघूया अमावस्येपर्यंत. आता आम्ही वर आलो आहे, अजून इथं वर जायचं आहे. तिथे आहे, ही लागली नव्हती वाटतं गेल्या वर्षी, किरकोळ होती. तरी पण तसं बघण्यासारखं नाही तेवढं. हे काय आता हे जे मोहर लागले, ह्या मोहरला काय डझनभर असे आंबे लागत नाहीत. जरी डझनभर लागले ना ते शेवट जून एकदम फळ तयार होईपर्यंत 2 ते 3च शिल्लक राहतात. बाकी थंडीने गळून पडतात किंवा वांडरं पाडतात, पाखरं खातात. बघा हे आहेत ना पानांच्या आणि देठाच्या मधनं हे असे पालवीचे आणि फुटीचे कण येतात मोहराचे. पालवी आली तर पालवीलाच बाजूबाजूने असे छोटे छोटे कण येत असतात मोहराचे, आणि त्याच्यातनं पालवीतनं फूट होते. मग ती अजून 2 साईडला आम्हाला 2 ठिकाणी अजून जायचं आहे. तिकडे काय कंडिशन आहे बघायची, त्या हिशोबानेच पुढचं नियोजन बसून पुढची फवारणी कधी करायची आहे, कसली करायची आहे ती ठरवायची आहे. वर चढून बघतोय का, तो तिथे एक थोडा तिथे वरती पण मोर आहे वरती. हे बघा असं झाडावरून वर पूर्ण चढायला लागतं वरपर्यंत. पाणी मारताना, फवारणी करताना सुद्धा, आंबे काढताना सुद्धा. सांभाळू ना, नाही तर उतर खाली, मी जातो. कुठे असं म्हणण्यासारखं दिसत नाही. बाजूची शेजारच्यांची बाग आहे, त्या बागेत सुद्धा ते मोठे व्यापारी आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या इथे सुद्धा काय दिसत नाही. यंदा तर कायच सांगता येत नाही अजूनपर्यंत. सर्व चिंतेचा विषय बनलेला आहे. जसा पैशावाल्याकडं पैसा जातो ना, त्याचप्रमाणे आंबे ज्याच्याकडे जास्त असतात त्याच्याकडेच आंबे लागतात, बाकीच्यांकडे काहीच नाही. दरवर्षीची कंडिशन झाली आहे. सर्वांना वाटतं की आंबा खूप असतो, पण तो काय संपूर्ण देवगडचाच असतो असं नाही. त्यात मिक्स असतं. रत्नागिरी, दापोली, अलिबाग, केरळ, कर्नाटक सर्व मिक्स असतो. ते आपल्याला तेवढी ओळख करता येत नाही, त्याच्यामुळे आपण फसले जातो. यंदा तसं बघायला गेलं तर पावसाने पूर्णपणे वाट लावली. कारण प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला आणि खूप वेळ पाऊस पडला, त्यामुळे सगळं नियोजन बदललं. पूर्ण वातावरण, क्लायमेटच पूर्ण बदलून गेलं. आता थंडी पडायला पाहिजे होती, तर अजून तशी थंडी काय पडलेली नाही गावात. त्यामुळे थंडी पडली कीच मोहर फुलायला आणि मोहर यायला चालू होतो, पण अजून तशी थंडी पडली नाही. जसं पावसाने वाट लावली तसं जर अचानक अतिप्रमाणात जर थंडी पडली कंटिन्यू, तर पूर्ण वाट लागून जाईल. लोक काय करतात, व्यापाऱ्यांकडनं
वाशी मार्केटचे व्यापारी किंवा मोठे मोठे दलाल वगैरे असतात त्यांच्याकडनं आगाऊ पैसे उचलतात ॲडव्हान्समध्ये. मग ते हे आंबे त्यांना पाठवून ते पैसे कवर केले जातात, कर्ज फेडलं जातं. पण काय यंदा काय अजून सगळेच जिकडं जाल तिकडं तीच हे. क्वचित जे मोठे व्यापारी आहेत, आंबा व्यापारी जे मोठे आहेत, ज्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे आणि ज्यांनी चांगल्या प्रकारे खताचं नियोजन वगैरे केले, त्यांच्याकडे कुठेतरी क्वचित दिसलं ते. नाही तर सर्रास सगळीकडे ही एकच कंडिशन आहे सगळ्यांकडे. काय अजून तरी काय इथे दिसत नाही. एक फक्त फवारणी तर साधारण करून ठेवली आहे. कीटकनाशकाचीच केली ना का? मी आता इथं जरा वरती चढलो आहे. हे बघा, हे जे दिसते ना, हां हे बघा, ही पालवी येते. ही पालवीची फूट आहे. ही जेव्हा वाढणार तेव्हा त्याच्या बाजूच्या देठातनं थोडे थोडे कण मोहराचे उगळणार. जर पालवीतनं फूट व्हायला लागलीत तर. किती उंच झाड आहेत बघा. आणि बाजूला समोर तिकडे खाडी आहे आणि पूर्ण समुद्रकिनारा आहे बाजूला, त्यामुळे वारा सुद्धा इथे खूप असतो आणि खारी हवा असते पूर्ण. आणि वांडर तर इथे भयान असतात. राखणावळीसाठी ठेवावंच लागतं माणूस. अजून थंडी पडली नाही त्याच्यामुळे फूट होत नाही. थंडीमुळे प्रॉब्लेम होते. थंडी अजून पडलीच नाही. पण जर, आणि सगळीकडे हीच कंडिशन आहे एकदम, सगळ्यांची झाडांची पालवी पानं अशीच सेम कंडिशन सगळीकडे. जर फूट झाली तर एका लेवललाच एकाच ह्याच्याने सगळीकडे फूट सेम होईल आणि जो आंबा पण तयार सेमच होईल सगळीकडे. आणि चालला तर सीझन यंदा 1 महिना लेटच जाणार सीझन, पण चालला तर 1 ते 1.5 महिन्यात देवगडचा कारभार सीझन आटपून जाईल. तर झालं तसं तर बघूया. चला आता अजून 2 ठिकाणी आहेत बागा, छोटे छोटे तुकडे आहेत बागांचे. तिथे जाऊन बघूया तिकडे काय कंडिशन आहे. तिकडे अजून मारलंच नाही ना पाणी? आता आम्ही दुसऱ्या बागेत आलो आहे. इकडे काय कंडिशन आहे ती बघूया. बांदी पण बरीच झाडावर आली आहेत. पाणी भरून ठेवलं नाही ना अजून? अशी टाकी इथं आणून ठेवली. पाणी नाही, दुसऱ्याला गाडीने सांगितलं की पाणी आणून इथं टाकायला. त्याचं काय असेल ते एंडिंगला त्याला ते पैसे द्यायचे हिशोब करून. फवारणीसाठी पाणी भरण्यासाठी ती आणून ठेवलेली आहे. 1000 लिटरची टाकी. ही इथे एक 45 ते 50 कलम ही इथे आहेत. इथे पण ही सेमच कंडिशन आहे. काय नाही अजून, पालवी पण नाही आणि फूट पण नाही. थंडीने अचानक घोळ केल्यामुळे सगळं जिथलं इथं स्टॉप झालेलं आहे. एकदम स्टक झालंय, थांबलंय सगळं जागेवर. ना फूट होते ना पालवी फुटते. बघा, ही आंब्याच्या झाडावर आहेत ना, ही जी येतात झाडं ही दुसऱ्या येतात, म्हणजे यांना बांदी म्हणतात. ही परावलंबी म्हणजे दुसऱ्या झाडावरून उगवणारी. ही म्हणजे पाखरं जी फळं खातात त्यांच्या बियाच्या झाडावर जाऊन टाकतात ना, विष्टा वगैरे, त्याच्यातनं ही झाडं उगवतात बांदी. ती काढावी लागतात आपल्याला, नाही तर झाडाचं अर्ध पोषक तत्व त्याच्यात जातं. त्यामुळे झाडाला पूर्णपणे मिळत नाही ते. यंदा पाऊस पण मे महिन्यापासूनच चालू झालेला होता, मे एंडिंगपासूनच. त्याच्यामुळे सुरुवातीला भरपूर रान वाढलेलं होतं इथं. आम्ही ज्यावेळी सुरुवातीला हे बाग बेनायला आलो खत टाकायच्या वेळी, तेव्हा पण भरपूर रान वाढलेलं होतं पूर्णपणे. ही एवढी जागा आहे ना, ही मस्त वाटते. टेबल प्लॉट म्हणजे असं दम लागत नाही वर वजं घेऊन जायला. नाही तर ही बाकी सगळी अशी चढानच असते. ही जागा ही पूर्ण मस्त अशी टेबल प्लॉटिंग आहे, झाडं लावलेली आहेत. कुठंच जर दिसत नाही आपल्याला तर पाणी नुसतं मारून औषधांचा नुसतं खर्च करून काय उपयोग आहे. थोडं तरी काय त्याच्यानं दिसत असलं तर आपण त्या हिशोबाने नियोजन करून पाणी वगैरे मारू शकतो आपण फवारणी. कोणीच नाही मारलंय ना, सगळे एकदम शांत झालेले आहेत. होणार कसं पुढे नक्की काय होणार काय आता? कंडिशन जो तो सांगतो आधी पाणी जोपर्यंत एवढा दिसत नाही तोपर्यंत पाणी मारून खर्च करून करण्याचा काय पुढे? काय करणार? लोकांना देणार कसं खायचं याच्यावर?
हे बघा किती मोठं झाड आहे ते, आणि हे पण आमच्याच ताब्यात आहे. ह्या झाडाला जर आंबा लागला, मोहर लागला तर 150 ते 200 पेटी, 150 तर कमीत कमी 150 पेटी तर आंबा सहज लागेल याला. पण मुश्किल वाटतं आणि पण चढायला पण खूप कठीण आहे. हे उंच आहे, खूप बरंच उंच आहे बघा, आणि किती मोठं आहे. याचा खोडाचा बुंदा पण एवढा मोठा आहे की पकडून चढता येत नाही त्याला. पूर्ण वडासारखं आहे. आमच्या दारातला वड आहे ना, तो पण याच्यासमोर छोटा आहे. एवढं मोठं आहे आंब्याचं कलम आहे. हे बघा किती बांधी आहे हे बघा, पूर्ण बांधीनेच कलम. जे झाडाचं पूर्ण पोषक सत्व आहे ते सर्व त्याच्यातच निघून जाते. आणि ते वर एवढं वर चढणारा पण कोण भेटत नाही, एवढं उंच आहे ते झाड. गेल्या वर्षी तर काय हे आलंच नाही. यंदा बघूया काय होतंय. यंदा तरी फुटतंय का नाही थोडं तरी. हे फुटलं की डायरेक्ट फळावरती दुसऱ्याला देऊन टाकायचं, कारण ते चढणं वगैरे खूप कठीण वाटतं आपल्याला. पण तेवढं उंचवर काय चढता उतरता येणार नाही. खूपच उंच आहे आणि मोठं आहे एकदम, ते पकडायला भेटत नाही. त्यावेळी दुसरीकडं आहेत थोडी अजून कलमं, ती बघूया आणि मग घरी जाऊया. कारण मला पण आज मुंबईला जायला निघायचं आहे 5च्या जनशताब्दीनी. ही अशी गावी काही ठिकाणी चिऱ्यांची पांदण म्हणजे पायवाट ही बनवलेली असते ना, मस्त वाटते. हे बघा ही कशी प्रत्येकाच्या इथं अशी पायवाट बनवलेली आहे. आता हे इथं बागेत आलो. ही काही जास्त नाही, ही बघा सरळ लाईनीत आहेत. एक 15-16 झाडं आहेत, पण मोठी आहेत. झाडं हे चांगले आहेत, चढणीला काढणीला वगैरे चांगली आहेत. पण कंडिशन तीच ओव्हरऑल सगळीकडं सेम कंडिशन. इथं पण टाकी आणून ठेवलेली आहे. आहे मग तेच समजत नाही ना. हे असे मोग आहेत ना, त्यातनं हे बघा फक्त पालवी उघडणार आहे का त्याच्यातनं कण पण मोहराचे येणार आहेत ते काय समजत नाही. पालवीतनं जर फूट आली तर चांगलं होईल, म्हणजे लवकर होईल. आता नुसती पालवी आली तर मग ती जून होणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातनं मोहर येणार. त्या प्रोसेसला परत टाईम जाणार. तर थंडीवर अवलंबून आहे. ही जागा पण मस्त एकदम अशी टेबल प्लॉट आहे, प्लेन आहे. झाडं पण मस्तपैकी लावलेली आहेत लाईन शेर, आणि मधून अशी जागा ठेवलेली आहे. जुनी आहेत झाडं, मोठी आहेत आणि जास्त उंच पण नाही, अशी पसरलेली आहेत पण उंच नाहीत अगदी. इथे काय बेनायचं नाही, पूर्ण क्लीन झालं आहे. आणि हा रोड आहे, तिन्ही पण आहेत, ही आणि ती मोठी एकदम रोडला लागूनच आहेत. पण जिकडं बघतोय तिकडं सगळ्या कलमांची सगळ्या झाडांची सेम कंडिशन आहे, काहीच फरक नाही. त्यामुळेच लागलं तर एका बारामध्ये सगळं लागेल एकाच ह्याच्यात, आणि सगळं एकदाच संपवून जाईल. त्यामुळे रेटचा पण काय इश्यू होणार आहे यंदा काय सांगता येत नाही. आणि नाही लागलं तर सगळेच झोपतील पूर्ण. नाही लागणार असं तर होणार नाही, पण बघू आता काय होतं, कितपत येते ते सांगता येऊ शकत नाही आपल्याला आता. तर आता हे झालं, इथून आता मी जाणार घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन जेवून वगैरे मला जायचं आहे कणकवली स्टेशनला, कारण मला आज निघायचं आहे परत ठाण्याला येण्यासाठी. तर आता या व्हिडिओतनं तुमचा निरोप घेतो आजच्या पुरता. व्हिडिओ बघत राहा, आवडली तर लाईक करा, शेअर करा, आणि असाच कायम तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद राहू दे हीच तुम्हाला विनंती. धन्यवाद.